नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण जास्त प्रमाणामध्ये अगदी लगदा न होणारे मोकळे पोहे कसे करायचे हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल गरम झालं आहे। आपण शेंगदाणे तळून घेऊया। मी एक मोठी वाटीभर शेंगदाणे तळून घेते आहे। जर आपण अशा प्रकारे तळून घेतले शेंगदाणे तर पोहे खाताना शेंगदाणे त्यामध्ये छान क्रिस्पी लागतात, म्हणून केव्हाही शेंगदाणे तळून घ्यायचे। तेल तापून घ्यायचं आणि मंद आचेवर शेंगदाणे तडतडू द्यायचे, म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत क्रिस्पी होतात। जर आपण फुल गॅसवर शेंगदाणे तळले तर ते वरून लाल होतात आणि आतून कच्चे लागतात खायला, म्हणून मंद आचेवर शेंगदाणे तळायचे। बघा, छान असे तळले गेले आहे शेंगदाणे। वजनी प्रमाण म्हणाल तर हे शेंगदाणे पाव किलो आहे। बघा, छान असे क्रिस्पी झालेले आहे शेंगदाणे। आपण काढून घेऊया। आता आपण त्याच तेलामध्ये मोहरी टाकून घेऊया। मी पोहे खायचे 3 चमचे मोहरी घेतली आहे। मोहरी छान तडतडू द्यायची आणि 3 चमचे जिरं घेतला आहे। जिरं मोहरी तडतडू द्यायची, मग त्यामध्ये मिरच्या टाकायच्या। लगेच मिरच्या टाकायच्या नाही। बघा, जिरं मोहरी छान तडतडलेली आहे। त्यामध्ये आपण मिरच्या टाकून घेऊया। मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका। तिखट फिक्या किती आहे तर ह्या मिरच्या फिक्या आहे, म्हणून मी 5 जाड मिरच्या घेतल्या आहे आणि 10 ते 15 मिरच्या बारीक घेतलेल्या आहे, फिक्या आहे म्हणून। मिरच्या छान अशा परतून घ्यायच्या। बघा, मिरच्या झालेल्या आहे। आता आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया। कांदे पोहे करताना केव्हाही कांद्याचं प्रमाण जास्त घ्यायचं, म्हणजे कांदे पोहे खायला खूप छान लागतात। मी छोट्या आकाराचे 10 ते 15 कांदे कापून घेतलेले आहे। जास्त बारीक कापायचे नाही, थोडेसे जाडसर ठेवायचे, म्हणजे कांदे पोहे खायला छान लागतात। बघा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि कांदा मऊ होण्यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे कांदा आणि मिरच्या मऊ होतात लवकर। आपण जर अशाच प्रकारे हे कांदे पोहे केले तर अगदी आपल्याला 2-3 किलोचे पोहे सहज बनवता येतात। इतकी ही साधी सोपी रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे। बघा, मी त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेते आहे, म्हणजे कांदा आणि मिरच्या लवकर मऊ होतील। आता मीठ मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आता आपण त्यामध्ये कढीपत्ता पण टाकून घेऊया। मी कढीपत्त्याचे पानं काढून चाळणीमध्ये स्वच्छ धुवून घेतला होता। कढीपत्ता टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपण शेंगदाणे आधीच तळून बाजूला ठेवलेले होते, म्हणून आपण आधी शेंगदाणे टाकले नाही आहे। आता हे सगळं मिक्स झाल्यावर मग आपण यामध्ये शेंगदाणे टाकणार आहोत। बघा, कांदा आणि मिरच्या छान मऊ झालेले आहे। बघा, मीठ टाकल्यामुळे अगदी लवकर मऊ होतात, म्हणून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं फोडणी परतताना। जे तळलेले शेंगदाणे होते ते पण टाकूया यामध्ये। हे पण व्यवस्थित परतून घ्यायचं आणि तेलाचं प्रमाण एवढ्या पोह्यांना आपण 1 वाटीभर तेल घेतलेलं आहे। जास्त तेलकट हे पोहे चांगले लागत नाही, म्हणून तेलाचा वापर जरा कमी करायचा। बघा, छान असं व्यवस्थित फोडणी झालेली आहे पोह्यांची। आपण पोहे भिजत घालायचे नाही, चाळणीमध्येच पोहे धुवून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित मोकळे होतात। अगदी लगदा होत नाही त्या पोह्यांचा। मी पोह्यांमध्येच अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे। हे मी स्वस्तिकचे पोहे घेतले होते। 2 चाळण्यांमध्ये मी पोहे धुवून घेतले होते। 1.5 किलो पोहे करायचे होते, म्हणून एका चाळणीमध्ये मावणार नाही, म्हणून मी 2 चाळण्यांमध्ये पोहे टाकून घेतलेले होते। ह्याही चाळणीमध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे।
बघू शकता किती मोकळे मोकळे आपले पोहे भिजलेले आहे। त्यामध्ये आपण बडीशोप टाकून घेऊया। बडीशोप मी मोठे 2 चमचे घेतले आहे। 2 चमचे साखर, अगदी हॉटेलमध्ये मिळतात त्याचप्रमाणे आपण पोहे करणार आहोत म्हणून साखर आणि लिंबू टाकायचं, म्हणजे ॲसिडिटीचा त्रास पण होत नाही। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कांदा आणि मिरच्या खाली आहे त्या व्यवस्थित मिक्स होतील पोह्यांमध्ये। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। मीठ आपल्याला 1.5 किलोच्या अंदाजाने टाकायचं आहे। बघा व्यवस्थित खाली वर करून घ्यायचं अशा प्रकारे। हे पोहे आपल्याला मंद आचेवरच परतायचे आहे। आपण पातेल्यामध्ये केलेले आहे पोहे म्हणून आपल्याला व्यवस्थित मंद आचेवर परतून घ्यायचे आहे, नाहीतर पोहे पातेल्याला लागतील। बघा छान असा कलर आलेला आहे पोह्यांना आणि किती सुटसुटीत दिसत आहे पोहे, बघू शकता। केव्हाही पोहे धुताना आपण चाळणीमध्येच पोहे धुवायचे, म्हणजे जे जास्तीचं पाणी असते ते चाळणीद्वारे निघून जाते। आपण जर ताटामध्ये किंवा छोट्या पातेल्यामध्ये पोहे धुतले तर खाली पोह्यांमध्ये पाणी राहते आणि पोह्यांचा लगदा होतो, गोळा होतो, पोहे चिकट होतात, सुटसुटीत होत नाही, म्हणून चाळणीमध्येच धुवायचे पोहे। अशाच प्रकारे पोहे जर केले तर तुमचे संध्याकाळपर्यंतही असेच मऊ राहतात हे पोहे आणि गोळा होत नाही, अगदी व्यवस्थित असे सुटसुटीतच राहतात। म्हणून तुम्ही पोहे करण्याची पद्धत हीच ठेवा, म्हणजे तुमचेही पोहे असेच होतील। बघा आपले पोहे छान असे झालेले आहे, तुम्हाला दिसतच असतील किती सुटसुटीत पोहे झालेले आहे। तर आता पोह्यांमध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया। मी कोथिंबीर आधी धुवून घेतला होता, मग कापला होता। 1 मोठी वाटी कोथिंबीर कापून घेतला आहे मी। कोथिंबीर केव्हाही कापायच्या आधी धुवायचा, कापून झाल्यावर धुवायचा नाही। बरेच जण काय करतात, आधी कोथिंबीर कापून घेता मग धुतात, त्यातलं सगळं जीवनसत्व निघून जाते, म्हणून कापायच्या आधीच कोथिंबीर धुवून घ्यायचा। आता आपण पोह्यांना व्यवस्थित परतून घेऊया। आपण पातेल्यामध्ये पोहे केले तर ते सारखे सारखे आपल्याला परतवावे लागतात, नाहीतर मग पोहे खाली लागतात, म्हणून आपल्याला सारखे सारखे परतून घ्यायचे आहे पोहे। आता आपण त्यामध्ये लिंबाचा रस टाकूया। मी 2 लिंब कापून घेतलेले आहे। आपण जर लिंबाचा रस आणि साखर टाकली तर ते पोहे अगदी हॉटेलसारखेच लागतात आणि त्रास पण होत नाही पोहे खाल्ल्यामुळे, म्हणून साखर आणि लिंबू टाकायचं, चवीला पण अप्रतिम लागतात पोहे। बघा आपण रस टाकून घेतलेला आहे लिंबाचा। आपल्याकडे छोटा मोठा कार्यक्रम असला की पोहे आपल्याला घरच्या घरी करायचं म्हटलं म्हणजे टेन्शन येते की ते व्यवस्थित होणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला प्रमाण कळणार नाही। तर तुम्ही अशा पद्धतीने पोहे जर करून बघितले तर तुम्हाला नक्की, कितीही लोकांचे पोहे करायला सांगितले तर तुम्ही अगदी सहज बनवाल, इतके छान हे पोहे होतात। ह्याच पद्धतीने तुम्ही पोहे बनवले तर अगदी नवशिके सुद्धा सहज 10 ते 15 लोकांचे पोहे अगदी न चुकता व्यवस्थित बनवतील, इतके छान ही रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे। म्हणून तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपण त्यावर 10 मिनिट झाकण ठेवूया आणि वाफ काढूया, म्हणजे छान असे पोहे होतील। पण जरी 10 मिनिट झाकण ठेवणार आहोत तरी अधूनमधून झाकण उघडून पोहे हलवून घ्यायचे। बघा मी झाकण काढून घेतलेलं आहे, आपले पोहे सुटसुटीत झालेले आहे, बघू शकता तुम्ही। बघा आपले 1.5 किलो पोह्यांची रेसिपी तयार आहे खाण्यासाठी। तुम्हाला माझी पोह्यांची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।